उदयपूर राजस्थान येथे एक कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शहरातील हिरनमोगरी पोलीस स्टेशन परिसरातील प्रभात नगर भागात घडलेल्या या घटनेने सगळ्यांचाच धक्का बसला आहे. एका 40 वर्षीय व्यक्तींना दिलीप चित्तारा यांनी आपल्या पत्नी अलका, जिचं वय होतं 37 वर्ष, आणि 2 निष्पाप मुले, मनवीर 10 वर्षाचा होता आणि खुशबीर हा 3 वर्षाचा होता. तर यांची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. दिलीप यांच्या घरातून दिवसभर कोणतीही हालचाल दिसली नाही, तसंच दरवाजाही उघडला नाही. पहिल्या मजल्यावर राहणारे घरमालक रवी सचदेव यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला. त्यातून कोणीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरातले दृश्य पाहून ते स्तब्ध झाले. दिलीप यांचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी अलका, दोन्ही लहान मुले बेडवर पडलेली होती. पोलिसांनी केलेले प्राथमिक तपासणीनुसार दिलीपने प्रथम पत्नी अलकाचा गळा दाबून खून केला असावा. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांना विष दिलं आणि शेवटी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. असं दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल असं भयभीत करणारं तिथं दृश्य होतं. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये मजकूर वाचून पोलीस अधिकारी पूर्णपणे सुन्न झाले आहेत, ज्यामुळे या घटनेमागील कारण जाणून घेण्याचा आणि त्याचा प्रयत्न अधिक तीव्र झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप गेल्या अनेक काळापासून आर्थिक संकटात होता, असा प्राथमिक संशय आहे. या संदर्भात सुमारे 5 ते 6 महिन्यापूर्वी दिलीप यांनी आपले काका मानक चितारा यांच्याशी कर्जाबद्दल बोलले होते. त्यावेळी त्यांच्या काकांनी त्यांना घर विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर या विषयावर कोणतीही पुढील चर्चा झाली नव्हती. हे आर्थिक संकटच हे भीषण घटनेचं मुख्य कारण असावं, असं पोलिसांचा अंदाज आहे. आर्थिक अडचणीमुळे माणूस मानसिकरित्या किती खचू शकतो आणि किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचं एक दुर्दैवी उदाहरण आहे. अनेकदा कुटुंबावर ओढवलेले संकट व्यक्तीला नैराश्याकडे घेऊन जाते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यास किंवा दिसल्यास या भीषण निर्णय घेतले जातात. या घटनेमागील अनेक कारणं अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, पण पोलीस सर्व बाजूंना तपास करत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून फॉरेन्सिक टीमलाही तिथं तपासणी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमला घटनेशी संबंधित प्रत्येक लहान मोठा पुरावा गोळा करत आहे, ज्यामुळे या गुंतागुंतीच्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास मदत होईल. पोलीस सुसाईड नोटमधील माहिती आणि कुटुंबाच्या अधिक स्थितीची सखोल अभ्यास करत आहे. तसंच नातेवाईक आणि शेजारच्यांची चौकशी करून नवीन काही माहिती मिळते का यावरही त्यांचा तपास सुरू आहे. या घटनेचे उदयपूर शहरात एक प्रकारची भीतीचं वातावरण आणि दुःख पसरलं आहे. एका क्षणातच एका कुटुंबाचा अशा प्रकारे अंत झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.